कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। पण इथेच तर होते पेपर्स, ते अचानक कुठे गेले? काय गो, मी आत पण सगळीकडे शोधले, सापडले का ग? नाही ना, कुठेच नाही आहे आतमध्ये। काय कमाल आहे ना। इरा, तू ठेवलेस का ग कुठे? अगं आई, काही काय बोलतेस? मी का ठेवेन? अगं, त्या चंचलानी सगळे आरोप तुझ्यावरच केले होते ना। हो बाबा, पण ते खोटे आहेत आणि मला एक कळत नाहीये, तुम्ही त्या परक्या मुलीवर का विश्वास ठेवताय? अगं बरोबर आहे इरा, पण तूच म्हटली होतीस ना, आरोप खोटा आहे, मी सिद्ध करून दाखवणार। मग पेपर्स नसतील तर तू सिद्ध कसं करणार? म्हणून आम्हाला वाटलं की तूच ठेवले असतील कुठेतरी। हो ताई, मलाही मान्य आहे सगळं। ताई, तसं खरंच काही नाहीये, मी नाही ठेवलेत पेपर्स। उलट मला पण पेपर्स पाहिजेत, मी पण शोधतेच आहे ना। मला एक कळत नाहीये ग, इराने हे केलेलं नाहीये आणि चंचला हे करणं शक्यच नाही, मग कुठे गेले असतील ग? का? ती का नाही काय करू शकत? अगं, ती असं कशाला करेल काही? बाबा, आपल्याला काय माहिती, कदाचित हेच करण्यासाठी ती आली असेल आपल्या घरी। असं का म्हणतेस तू? तुला असं काही माहितीये का जे आम्हाला माहित नाहीये? अगं ताई, असं काही नाही, म्हणजे मी आपला एक अंदाज बांधला ना, असं काही माझ्या मनात काही नाहीये। तू हे बघ, उगीच काही तर्क लावू नकोस आता। नाही, पण तू जे म्हणतेस ते ऍक्च्युअली बरोबर आहे, कारण मॅडमनी चंचलाला त्या घरातनं हाकलून दिलं होतं, मग कदाचित चंचला आपल्याकडे राहायला आली हे त्यांना कळलं असेल। अगं, त्यांना कसं कळेल पण हे? इरा निखिलला बोलली असेल, निखिल फॅक्टरीत कुणाला तरी बोलला असेल आणि असं त्यांना कळलं असेल कानोकानी। हा, हेच म्हणते मी। म्हणजे तुला काय म्हणायचंय? मला असं म्हणायचंय की भुवनेश्वरी मॅडमना जर खरंच कळलं असेल की आपण चंचलाला आपल्याकडे ठेवून घेतलंय, तर त्यांना ते आवडलं नसणारच ना। आणि मग आवडलं नाही म्हणताना त्यांनी असं काहीतरी वेडवाकडं केलेलं असण्याची शक्यता आहेच। अक्षरा, आता तू तिकडे जाऊ नकोस हं? नाही म्हणजे याच गोष्टीमुळे तुला घरातून बाहेर पडावं लागलं होतं ना? आई, पडावं नाही लागलंय, बाहेर काढलंय तिला। हे का सोडते का बघ आता। हे का काय यामध्ये? सत्य बाहेर काढणं हा जर तुम्हाला हेकेखोरपणा वाटत असेल तर ठीक आहे, मी नाही अशी खाली मान घालून सगळं सहन करू शकत, मी नाही शांत बसू शकत। थांब आता, तू नाही इरा, मीच शोधणार ते पेपर्स, काही झालं तरी। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।